नमस्कार मित्रांनो, आत्ताच तुम्ही बरेच सेकंद काहीतरी एक फॉर्मॅट बघितला असेल. ओके, तर तो फॉर्मॅट जरा मी एक्सप्लेन करतो. ह्यावेळेस आपण फायनल अकाउंट जे चालू करणार आहोत ते पार्टनरशिप फायनल अकाउंट. त्यामुळे मागच्या वेळेस तुम्ही फक्त ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 पर्टिक्युलर इनर कॉलम अमाऊंट रुपीज, आउटर कॉलम अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट साईडला पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज. ओके, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. ओके, जो प्रश्न तुम्ही लिहून घेतलेला आहे, इथे डेबिट इथे क्रेडिट. काही लाईन्स सोडायच्या आहेत. किती लाईन्स, काय लाईन्स ते मागच्या वर्षी पण बघितले, ह्या वर्षी परत बघणार आहोत आपण. त्याच्या पुढे आपण बघणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. जरी बोर्डवर दिसत नसलं तरी शब्दांकडे लक्ष द्या, तुमच्या ते ऑटोमॅटिक कॅच होऊन जाईल. डावीकडे डेबिट, उजवीकडे क्रेडिट. पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, क्रेडिट साईडला पण पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज. यावेळेस अजून आपण एक शिकणार आहोत कॅपिटल किंवा करंट अकाउंट. ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला करंट अकाउंट दिलेला आहे. त्याच्यासाठी सिमिलर हेडिंग बघा कशी आहे. पार्टनर्स अपोस्ट्रोफी एस ए करंट अकाउंट. काय हेडिंग आहे? पार्टनर्स, हा एस आहे तो अपोस्ट्रोफी एस आहे, म्हणजे पार्टनरचे करंट अकाउंट. ओके, उजवीकडे क्रेडिट, डावीकडे डेबिट. पर्टिक्युलर्स इथे अमाऊंट रुपीज लिहायचं नाहीये, तर पार्टनरची नावं लिहायची आहेत. इथे दोन पार्टनर दिलेले आहेत. एक आहे निशिगंधा, ओके, आणि दुसरं आहे गुलाब. ओके, तर डेबिट साईडला सुद्धा निशिगंधा गुलाब आणि क्रेडिट साईडला सुद्धा निशिगंधा गुलाब. ओके, आपण एक कंबाईन अकाउंट करत आहोत. आपण वेगळे वेगळे अकाउंट केले असते. निशिगंधा करंट अकाउंट एवढ्या इकडे बसलं असतं, गुलाब करंट अकाउंट एवढ्या इथे बसलं असतं, तर मला बॅलन्स शीट करायला माझ्याकडे तर आता ब्लॅकबोर्ड नाहीये. आपलं मागच्या वर्षीपासून ठरलेलं आहे की अख्ख्या 2 पेजवर, बरोबर आहे ना, अख्ख्या 2 पेजवर आपलं जे काही उत्तर आहे ते बसलं पाहिजे. वर्किंग नोट वगैरे जे काय असेल ते वेगळं. जो काही प्रश्नाचं उत्तर आहे ते अख्ख्या ह्या 2 पेजवर बसलं पाहिजे, म्हणजे माझं अख्खा ह्या ब्लॅकबोर्डवर, व्हाईट बोर्डवर बसलं पाहिजे. ओके, क्लिअर. अकाउंट कुठले कुठले ओपन करायचे ते कळलं. एक तर ट्रेडिंग अकाउंट, फॉर्मॅट तुम्हाला माहिती आहे, पुस्तकात सुद्धा बघा, तिथे सुद्धा मिळेल तुम्हाला. दुसरं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या दोन्हीला फॉर द इयर एंडेड म्हटलं जातं. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च, इथे वर्ष दिले 2019. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च. ओके, पुढे पार्टनर्सचं फायनल अकाउंट असल्यामुळे इथे आपल्याला पार्टनर करंट किंवा कॅपिटल अकाउंट उघडावं लागणार आहे. बघा, जेव्हा कॅपिटल आणि करंट अकाउंट हे दोन्ही दिलेले असतील तेव्हा आपण करंट अकाउंट ओपन करणार आहोत. कॅपिटल अकाउंट ॲज इट इज, जसं आहे तसं मागच्या वर्षीप्रमाणे इथे लायबिलिटीला जसं तसं ट्रान्सफर करायचं. कसं करायचं ते आपण बघू प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. तर तिसरं अकाउंट आपण ओपन करणार आहे पार्टनर करंट अकाउंट. इथे बघा, इथे अमाऊंट कॉलम मध्ये त्या दोघांची नावं लिहायची आहेत. ओके, अमाऊंट रुपीज वगैरे लिहित बसायचं नाही, बरेचशी मुलं चुकतात. ओके, सुरुवातीला चुकतील, नंतर प्रॅक्टिस नाही होतील. आणि चौथं आपल्या सगळ्यांच्या आवडीचं जे आपण नेहमीच टॅली करतो, बॅलन्स शीट. पण बॅलन्स शीटला काय म्हणणार आहे आपण? ॲज ऑन. आणि बॅलन्स शीटला आपण डेबिट क्रेडिट वगैरे देणार नाही आहोत. ओके, बॅलन्स शीटला आपण डाव्या साईडला लायबिलिटीज म्हणत आहोत आणि उजव्या साईडला आपण ऍसेट्स म्हणत आहोत. हे स्टेटमेंट आहे, फायनान्शियल स्टेटमेंट. आपल्या लायबिलिटीज किती आहे आणि ऍसेट्स किती आहे. बाकीचे सगळे अकाउंट आहेत. ओके, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, करंट अकाउंट. पण बॅलन्स शीट अकाउंट नाही म्हणत, बॅलन्स शीट ॲज ऑन म्हणतो 31 मार्च 2019. लायबिलिटीज आणि ऍसेट्स. इनर कॉलम अमाऊंट रुपीज, आउटर कॉलम अमाऊंट रुपीज. ओके, आधी मी प्रॉब्लेम सोडवतो आपल्या नेहमीच्या पद्धतीने. जी काही मुलं मागच्या वर्षी असतील त्यांना माहिती आहे आपण कुठल्या पद्धतीने आणि काय सोडवतो आणि कसं टॅली करत होतो. यावेळेस फक्त एक ऍडिशनल आपलं कॅपिटल किंवा करंट अकाउंट ओपन करायचं. ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला करंट अकाउंट ओपन करायचं. तर आधी आपण प्रॉब्लेम वाचूया छानपैकी. ओके, आणि आपला नेहमीचाच नियम कुठला? ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला असलेले जे काही अकाउंट्स दिलेले आहेत, जे काही घटक दिलेले आहेत ते एकतर ट्रेडिंगच्या डेबिटला येतील,
प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतील पार्टनर करंट अकाउंट किंवा कॅपिटल अकाउंट, इथे करंट अकाउंट आहे म्हणून करंट अकाउंटच्या डेबिटला येतील किंवा बॅलन्स शीटच्या ऍसेट्सला येतील. दुसरा नियम, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला असलेले घटक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येतील, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला येतील, पार्टनर करंट किंवा कॅपिटल, इथे करंट अकाउंट दिलेला आहे, करंट अकाउंटच्या क्रेडिटला येतील किंवा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला येतील. क्लिअर? एक्सेप्शनल, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न. ओके, क्लिअर झालंय? तर आता आपण प्रॉब्लेम वाचायला घेऊया. ओके, बघा तुम्ही लिहून घेतलेलं असेल, तुम्ही पण बघा मी पण बघतो. निशिगंधा अँड गुलाब आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ देअर कॅपिटल. आता इथे पुढचं आता अजून एक शिकायचं की रेशोज काढायचे. कसे काढायचे ते मी दाखवतो तुम्हाला. आधी आपण ट्रायल बॅलन्स वाचू. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. डेबिट साइड वाचतो. ओपनिंग स्टॉक 20,000, सन्ड्री डेटर्स 28,000, परचेसेस 40,000, वेजेस 8,500, सॅलरीज 2,700, ऑफिस एक्सपेन्सेस 2,446, इन्शुरन्स 1,300, प्लांट अँड मशिनरी 30,000, रेंट 1,800, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 1,400, रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न 3,500, लँड अँड बिल्डिंग 44,800, बिल्स रिसिवेबल 4,000, बँक बॅलन्स 6,655. ओके, आता ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साइड वाचतोय. बिल्स पेएबल 10,101, परचेस रिटर्न म्हणजेच आपलं रिटर्न आउटवर्ड 2,500, सन्ड्री क्रेडिटर्स 21,500, सेल्स 70,000, रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स 400, निशिगंधाज कॅपिटल 60,000, गुलाब्स कॅपिटल 30,000, निशिगंधाज करंट अकाउंट 2,400, गुलाब्स करंट अकाउंट 3,000 रुपये. ओके, क्लिअर झालं? आता बघा ट्रायल बॅलन्सचे डेबिट साइडचे घटक हे डेबिट साइडला येणार आणि क्रेडिट साइडचे घटक हे क्रेडिट साइडला. आता पुढे आहेत ऍडजस्टमेंट. पहिली ऍडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक ₹26,500. क्लोजिंग स्टॉक सेपरेट ऍडजस्टमेंट आहे. आपण माझ्या आधीच्या सेशनमध्ये पण लिहून घेतले. क्लोजिंग स्टॉक आपण मागच्या वर्षी सुद्धा लिहून घेतले. ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक बद्दल जास्त काही सांगत बसायचं एक्सप्लेनेशनची गरज नाही वाटत आहे आता. क्लोजिंग स्टॉक विच इज ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड अँड बॅलन्स शीट ॲसेट साइड. ओके, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड आणि बॅलन्स शीट ॲसेट साइड. ओके, संपली ऍडजस्टमेंट. पुढची ऍडजस्टमेंट, प्रोव्हाइड 10% डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. आता प्लांट अँड मशिनरीवर ही परिणाम करत आहे, त्यामुळे आपली जी पद्धत आहे प्लांट अँड मशिनरीवर एक टिक करा. म्हणजे जेव्हा आपण पोस्टिंग करू प्लांट अँड मशिनरी ॲसेट साइडला, तेव्हा प्लांट अँड मशिनरी इनर कॉलमला टाकू आणि नंतर ऍडजस्टमेंट येईल तेव्हा आपण करू. प्लांट अँड मशिनरीवर टिक करा. डेप्रिसिएशन आहे, डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट सुद्धा लिहून घेतलेली आहे आपण. कितवी ऍडजस्टमेंट आहे ती डेप्रिसिएशनची? डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे 4थी. लेस फ्रॉम ॲसेट्स आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. ॲसेट्स मधनं मायनस करा आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टाका. पुढे प्रीपेड इन्शुरन्स. इन्शुरन्स दिलाय का इकडे? कुठे दिलाय? इन्शुरन्स किती आहे? 1,300 रुपये. ओके, इन्शुरन्स तुम्ही कुठे टाकणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टाकता. इन्शुरन्सवर टिक करा. प्रीपेड दिलेला आहे. प्रीपेड म्हणजे काय करायचंय? आपण किती ऍडजस्टमेंट लिहून घेतली आहे प्रीपेडची? 3री ऍडजस्टमेंट लिहून घेतली. एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स, जास्त पेमेंट केलेलं आहे इन्शुरन्स, त्यामुळे ऍडजस्टमेंट इफेक्ट कशावर होणार? इन्शुरन्सवर. लेस फ्रॉम इन्शुरन्स. ओके, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला. इन्शुरन्सवर टिक करा. म्हणजे इन्शुरन्स जेव्हा तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टाकाल तेव्हा ते इनर कॉलमला टाकायचं. एक ओळ जागा सोडायची. एक टिक म्हणजे कमीत कमी एक ओळ जागा सोडायची, कमीत कमी. ओके, झालं?
बघा क्लोजिंग स्टॉक झालं, डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी झालं, इन्शुरन्स पण झालं. आता रिझर्व्ह फॉर डाऊटफुल 10% ऑन सन्ड्री डेटर्स. ओके, आरडीडीची ऍडजस्टमेंट काढा. कितवी ऍडजस्टमेंट आहे आरडीडीची? 6वी. आरडीडी लेस फ्रॉम डेटर्स म्हणजे नक्कीच ही डेटर्सवर इफेक्ट करते. लगेच डेटर्सवर टिक करा. डेटर्स किती आहेत बघा, ओपनिंग स्टॉकच्या खाली सन्ड्री डेटर्स आहेत 28,000. तिथे टिक करा. ट्रायल बॅलन्सवर टिक केलं म्हणजे काय, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. डेटर्स कुठे टाकतो आपण? ऍसेट साईडला टाकतो. इनर कॉलम मध्ये सन्ड्री डेटर्स 28,000, त्याच्यातनं मायनस करायचंय आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टाकायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टाकायचं. आरडीडी झालं. पुढे ट्रॅव्हलिंग इन्क्लूड पर्सनल ट्रॅव्हलिंग ऑफ निशिगंधा. ट्रॅव्हलिंग मध्ये काय आहे? निशिगंधाची पर्सनल ट्रॅव्हलिंग आहे. आता ट्रॅव्हलिंग किती आहे बघा, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस तुम्हाला किती दिसतंय बघा, 1400 रुपये. पटकन आलं पाहिजे. आपण ट्रायल बॅलन्स एवढा व्यवस्थित वाचून घ्यायचा की काय काय कुठे कुठे आहे ते लक्षात आलं पाहिजे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस वर टिक करा. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टाकतो. ओके, पण त्याच्यामध्ये काय झालंय, ट्रॅव्हलिंग मध्ये निशिगंधाने जी काही तिची कुठेतरी फिरायला गेली आहे ती वैयक्तिक कारणासाठी, तर ते तिने ऑफिशियल म्हणून टाकलेले आहे, तर ते चुकीचं आहे. ते नंतर लक्षात आलं. ट्रॅव्हलिंग इन्क्लूड्स पर्सनल ट्रॅव्हलिंग ऑफ निशिगंधा फॉर विच शी इज टू बी चार्ज विथ ₹400. तर त्याचं काय करायचंय, आपण ट्रॅव्हलिंग मधनं मायनस करायचंय. आणि दुसरा इफेक्ट इथे आता पार्टनरचं करंट अकाउंट दिसतंय. करंट अकाउंट नसलं तर कॅपिटल अकाउंट असेल, तर त्याच्या डेबिट साईडला सरळ टू निशिगंधास पर्सनल ट्रॅव्हलिंग किंवा टू ड्रॉइंग्स, ओके, आणि 400 रुपये निशिगंधाच्या कॉलम मध्ये टाकायचे आहे. निशिगंधाच्या कॉलम मध्ये टाकायचे आहे. ओके, क्लिअर झालं. सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्या बघा. क्लोजिंग स्टॉक झाली, डेप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरी झाली, प्रीपेड इन्शुरन्स झालं, आरडीडी झालं, ट्रॅव्हलिंग ऑन पर्सनल ट्रॅव्हलिंग झालं, निशिगंधाची 400 रुपये, सगळं झालेलं आहे. तर टिक कुठे कुठे करायचंय आपण? प्लांट अँड मशिनरीवर टिक केलंय, नंतर इन्शुरन्सवर टिक केलंय, डेटर्सवर टिक केलंय आणि ट्रॅव्हलिंगवर टिक केलंय. लक्षात येत आहे? या सगळ्यावर एक एक टिक केलंय म्हणजे त्याच्या खाली कमीत कमी एक ओळ जागा सोडायची. ओके, कमीत कमी एक ओळ जागा. 2 ओळी सोडल्या तर उत्तम, नाही सोडता आलं तर कमीत कमी एक ओळ तरी जागा सोडायची. एक टिक म्हटली. ओके, क्लिअर झालं. बघा, आधी आपण प्रॉब्लेम वाचला. वाचता वाचता आपण पटकन सगळं सॉर्टिंग करायला लागलो. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला असलेले घटक ट्रेडिंग डेबिट, पीएनएल डेबिट, पार्टनर करंट अकाउंट डेबिट किंवा ऍसेट्स. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला असलेले घटक ट्रेडिंग क्रेडिट, पीएनएल क्रेडिट, पार्टनर करंट अकाउंट क्रेडिट किंवा लायबिलिटीज. हे आधी आपण धडाधड सॉर्टिंग करून घेतलं. ओके, रोज पुस्तकातून ट्रेडिंगला काय येतं, पीएनएलला काय येतं, पार्टनर कॅपिटल करंटला काय येतं आणि बॅलन्स शीटला काय येतं हे रोज वाचायचंय. ऍडजस्टमेंट सुद्धा रोज वाचायच्या आहेत, तोंडपाठ करायच्या नाही. ओके, नंतर आपण ऍडजस्टमेंट वाचल्या आणि ट्रायल बॅलन्सच्या कुठल्या कुठल्या घटकावर परिणाम करतायत ते आपण बघितलं आणि त्याच्यावर टिक केलं. म्हणजे काय, जेव्हा आपण पोस्टिंग करू कुठेही या 4ही अकाउंट पैकी, तर तिथे इनर कॉलमला टाकायचंय आणि त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून सध्या ते होल्ड करायचं. आउटरला टाकलं म्हणजे त्याची फायनल टोटल झाली, इनरला टाकलं म्हणजे त्याच्यावर काही ना काहीतरी ऍडजस्टमेंट. ओके, नंतर ऍडजस्टमेंट बघितल्या. ऍडजस्टमेंट काय काय कुठे कुठे पोस्टिंग होते ते बघितलं. आता अजून एक पुढचं स्टेप आहे की ट्रेडिंग अकाउंटला काय काय येतं, इथे किती लाईन्स सोडायच्या. ओके, तर आता ट्रेडिंग अकाउंटला काय काय येतं ते बघूया. बघा, परत प्रॉब्लेम मध्ये एक ओपनिंग स्टॉक येत आहे, मग परचेस येत आहे, मग वेजेस येत आहे, परचेस रिटर्न येत आहे, ऍडजस्टमेंट मध्ये क्लोजिंग स्टॉक येत आहे. म्हणजे बघा 7 ते 8 ओळी जागा ट्रेडिंग अकाउंटला सफिशियंट झाला. ट्रेडिंग अकाउंटला 7 ते 8 जागा सफिशियंट झाला. ओके, समजलं. ओके, आता हे सेशन इथे थोडंसं थांबवतो. पुढच्या सेशनमध्ये आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बघू.